तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो और देश को संभालो। तर आपण नेक्स्ट फॉर्म बघू, पोलार फॉर्म. त्या फॉर्ममध्ये स्टेप 1 काय करायची, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. थिटाने डिफरन्शिएट करायचं. स्टेप टू डी आर डी थिटा याला रिप्लेस करायचं मायनस आर स्क्वेअर डी थिटा बाय डी आर. त्याच्यानंतर स्टेप 3 व्हेरिएबल सेपरेबल करायचं. त्याच्यानंतर स्टेप 4 इंटिग्रेशन. ओके. आता त्याच्यात पी वाय क्यू बघू. पी वाय क्यू नेक्स्ट पेज घेतो किंवा इथं घेतो पी वाय क्यू. फर्स्ट एक्झाम्पल आर इज इक्वल टू ए कॉस थिटा. आता स्टेप 1 काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. आता डिफरन्शिएट केला, आरचा डिफरन्शिएट काय येईल, डी आर डी थिटा इक्वल टू ए. तसाच मायनस कॉसचा काय येतो, मायनस ए साईन थिटा. ओके. आता इथं बघा तुम्ही, इथं ए आलेला आहे. आपल्याला व्हेरिएबल इथं हा जो कॉन्स्टंट आहे तो रिमूव्ह करायचा. त्यासाठी आपण काय करू, एची व्हॅल्यू काय येईल, हा साईन इकडं डिवाइडला जाईल. ओके. मग काय आलं, 1/- साईन थिटा इंटू डी आर डी थिटा. ओके. ही एची किंमत आली. एची किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. याच्यामध्ये पुट केल्यानंतर काय येईल, आर इक्वल टू एच्या ऐवजी काय येईल, -1 साईन थिटा इंटू डी आर डी थिटा इंटू काय येईल, कॉस थिटा. ओके. आता कॉस थिटा आपण इकडे घेऊ. आर इज इक्वल टू मायनस कॉस थिटा इंटू साईन थिटा इंटू डी आर डी थिटा. आर इज इक्वल टू मायनस कॉस थिटा अपॉन साईन थिटा काय येतो, इथं कॉट थिटा. एक मिनिट, मायनस कॉट थिटा इंटू डी आर डी थिटा. आता व्हेरिएबल सेपरेबल करून घेऊ आपण. स्टेप 3. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करताना आता लक्ष द्या इकडं, मी कसा करतो ते बघा. आता आपण काय करू, आता आरची टर्म एक साईडला करून घेऊ. आता याच्यासाठी आरची टर्म एक साईडला केल्यानंतर माझं उत्तर काय येईल, 1/r डी आर डी थिटा इक्वल टू मायनस टॅन थिटा. आता तुम्ही बोलता असाल मायनस टॅन थिटा कसं काय आला, तर 1/cot काय असतो, ते एक साईड टर्म नेल्यानंतर -1/cot काय आला, टॅन थिटा. ओके. त्याच्यानंतर आपल्याला स्टेप टू रिप्लेसमेंट काय करायची, इकडे बघा, रिप्लेसमेंट काय करायची, डी आर डी थिटा इक्वल टू मायनस आर स्क्वेअर डी थिटा बाय डी आर. तर मी इथं व्हॅल्यू टाकतो, कुठं, डी आर डी थिटा. इथं काय येईल, 1/r इंटू मायनस आर स्क्वेअर इंटू डी थिटा बाय डी आर इक्वल टू मायनस टॅन थिटा. आता बघा, हा आर स्क्वेअर एक आर, हा आर इंटू आर स्क्वेअर हा कॅन्सल होईल. मायनस इथं काय येईल, आर इंटू डी थिटा अपॉन डी आर इक्वल टू मायनस टॅन थिटा. ओके. आता इथं पण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आपल्याला वापरावं लागणार आहे. त्यासाठी बघू आपण. तर बघा, आधी इथं आपण काय करू, मी हेच खाली घेतो, -r डी थिटा इंटू डी आर
इक्वल टू मायनस टॅन थिटा. आता तुम्ही बघा इथं मायनस मायनस दोन्ही साईडला कॅन्सल होऊन जाईल. आता व्हेरिएबल सेपरेट करून घेऊ. स्टेप 3 व्हेरिएबल सेपरेबल. त्याच्यानंतर आर डी थिटा इक्वल टू मायनस टॅन थिटा इंटू डी आर. ओके. आता व्हेरिएबल सेपरेबल करताना हा टॅन थिटा इकडे डी थिटाची टर्म इकडं जाईल, आर डी आरची टर्म. ओके. आता मी काय करतो इथं 1 टॅन थिटा इंटू डी थिटा इक्वल टू इकडं जाईल हा डिवाइडला 1/r इंटू डी आर. तर बघा आता मी रिअरेंज करून घेतो टर्म. तर 1/r डी आर इक्वल टू 1/tan काय असतो कॉट थिटा इंटू डी थिटा. आता शेवटची स्टेप 4 इंटिग्रेशन. टेक इंटिग्रेशन काय इंटिग्रेशन 1/r इंटू डी आर इक्वल टू इंटिग्रेशन कॉट थिटा इंटू डी थिटा. आता याचं काय आलं 1/r काय आला लॉग आर इक्वल टू कॉट थिटाचा फॉर्म्युला काय इंटिग्रेशन कॉट थिटाचा लॉग साइन थिटा. ओके. प्लस लॉग सी कारण सीचं पण इंटिग्रेशन. ओके. आता तुम्ही बघा इथं प्रॉपर्टी लॉगची प्रॉपर्टी प्लसची प्रॉपर्टी काय असते लॉगची लॉग आर इक्वल टू लॉगची प्लसची प्रॉपर्टी काय असते लॉग साइन थिटा इंटू सी असेल. ओके. आता मी जर लॉग लॉग कॅन्सल केले तर मला ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीचा आन्सर भेटेल. ओके. याला इक्वेशन ऑफ ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.